रोहित साहेब आणि काळीराम पाटील दादांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. वेलकम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे खास निकटवर्तीय मित्र भावेश दादा आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर न्यू इक्रा पिंपळणे टीमचे कॅप्टन्स अतिशय जबरदस्त नयन पाटील. नाणेफेक आपण करणार आहोत दादा. आपण समोर यायचं आहे. हा कॉईन आहे. कोण मागणार? हेड अशी मागणी आहे आणि आलाय टेल. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. माझ्यासोबत फक्त आपण काही थोडक्यात ओपनिंग घेणार आहोत. खूप खूप शुभेच्छा. न्यू इक्रा पिंपळणे सर्वात महत्त्व आकाश बाबा असो सातत्यान टीमसोबत राहतात. विजय गायकवाड सचिन गायकवाड हे 3 स्टार आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात काय मनोगत असेल? त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पिंपळनेर संघ अजूनपर्यंत चालून कमीत कमी आम्ही 13 वर्ष फायनल जिंकलो नव्हतो आणि या वर्षी आम्ही आमच्या गावचा स्वप्न पूर्ण केला आणि यापुढे आम्ही गावाचा नाव पुढे जाण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम समोरचा पाहिला एक अजून तगडा संघ आहे. त्या टीमच्या विरुद्ध काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. जो पहिला सामना खेळला तोच संघ कायम राहील की टीममध्ये एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, तोच संघ आहे. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहते आपण न्यू इक्रा पिंपळणे टीमच्या बाजूने गेले आणि प्रथम सांगितले त्यांनी की आम्ही वेले टीमला बॅटिंग करण्यासाठी निमंत्रण करतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे पिंपळणे टीमनी. प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया कॉम्प्युटर ऑफ भिवंडी माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र ओ टू द कॉमेडी बॉक्स धुमाल सर. खूप खूप धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ सुमत बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्वर्गीय चंद्राबाई सदाशिव माले यांच्या स्मरणार्थ जस्टिन दर्शन माले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुविधा देखील आपण पाहतोय ज्या मला जयेश खंडागले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचा विषय धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण पाहतोय जी ट्रॉफी आम्हाला किशोर पाटील उद्योगपती पिंपळास आणि त्यांच्या अर्धांगिनी पुष्पा किशोर पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचे देखील विषय धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आपण पाहतोय जी कूलर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय शंकर माले यांच्या स्मरणार्थ प्रीतम शंकर माले यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 3 पारितोषिक पाहतोय ज्यामध्ये ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय काशीनाथ कचरू मात्रे यांच्या स्मरणार्थ अभिषेक काशीनाथ मात्रे यांच्याकडून. कोल्ड्रिंक स्पॉन्सर केले गेले आहे चित्रांश अल्पेश गायकवाड यांच्याकडून. स्वीट बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून. या सर्वांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडमधील सामना. धनंजय पाटील आपण या. रुपेश छोटू रुपेश पाटील जयदुर्ग सुरू ए संघाचे उत्कृष्ट फलंदाज आलेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो आपण बोलूया स्वागताकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत रुपेश पाटील जयदुर्ग सूर्य हे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण येथे करत आहोत. आपण पाहू शकता रुपेश पाटील सूर्य संघासाठी अनेक वर्ष त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. नाव जरी छोटे असले तर मात्र मोठी कामगिरी नेहमीच त्यांची पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका त्यांच्या प्रत्येक मोठ्या फटक्यावर आम्ही त्यांचं नक्कीच कॉमेंट्रीमधून वर्णन करतोय. अशी रुपेश पाटील उर्फ छोटू यांना सन्मानित केले गेलेले.
त्यानंतर आपल्यामध्ये या कालीराम पाटील साहेबांची देखील खास उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करत आहोत. या आपण पाहू शकता कालीराम पाटील साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाते. शॉल पुष्पगुच्छाने सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथून केला जात आहे. यावेळी मात्र आपल्यातून शॉट नो लुक शॉट तर म्हणता येणार नाही कारण चेंडूवर नजर होती. मात्र फ्लिक शॉट आपण म्हणू शकतो या पिकअप शॉट म्हणू शकतोय. चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. भावेश तले यांनी या फ्लिक शॉटने आपलं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र एजन डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. मात्र वन शॉटचा इशारा ओ स्टेप चेक करायचा आहे. येस आपण पाहतोय तिसऱ्या पंजाकडे निर्णय सुफरदेतून केला गेलेला आहे. आपण पाहतोय ऑनफिल पंचा निर्णय ऑनफिल पंचा आपण निर्णय द्यायचा कारण कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट आलेला नाही. पिंपळाचे उद्योजक अल्पेश कृष्णा पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांना देखील इन्व्हाइट केलं जातं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण या आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत ज्याच्या माध्यमातून आम्हाला मोठं सहकार्य लाभलेलं आहे. पिंपळनेरचे उद्योगपती अल्पेश कृष्णा पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापारी जोडा ज्याच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेलं आहे. पहिले षटक मार्गसाहेबांमध्ये ऋतिक मात्र पहिले षटक हाताळताना सामनावीर फलंदाज भावेश तले. यावेळी मात्र क्लीन बॉल गेंद अंदर और डंडा बाहेर. विकेटचा पतन पहिला हाता बसू भावेश तलेच्या रूपाने गावदेव वेले या संघाला. बारावी स्पर्धा जी सुरू आहे आपण मध्ये आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर श्री गणेश भरोडे यांची स्वर्गीय दिनकर शेट ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर सारंगाव संघाचा गोलंदाज सनी पाटील यांनी शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केलेले आहेत. वडगर संघाचं आव्हान त्या स्पर्धेमधून संपुष्टात आणताना मॅजिक गोलंदाज हाताळताना सारंगावच्या वंडर बॉयने वंडरफुल गोलंदाजी करताना धावा डिफेंड करताना सारंगाव संघाला तो सामना जिंकून दिलेला आहे. न्यू बॅटर कार्तिक मुकादम पहिला फलंदाज 22 तल्या बाद झालेला ज्याने 12 एका चौकाच्या मदतीने आपल्या संघासाठी 6 धावांचं महत्वाचं योगदान दिलेलं आहे. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तर ऋतिक म्हात्रेचा सामनाकर फलंदाज कार्तिक मुकादम. ऋतिक टू कार्तिक. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो या कव्हर पॉइंट रिझल्ट मध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय पोहोचो 7080 गावदेव वेले
दिशान पाटील फॅम टीम विपक्ष न्यू क्रॉप पिंपलेर आपण पाहतो सागर जोहिन गायकवाड फॅम टीम. सागर जोहिन गायकवाड जे सर्व देखील आहेत या संघाचे इंजिनियर देखील आहेत आणि प्रभारी सरपंच देखील आहेत. इथे हुक करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय हलकासा अपील तिथे केला जातोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला चौथ्यावर मानकुली विपक्ष शिवचोरोबा कोण आणि त्यानंतर निशोधना गंजूर विपक्ष जम असोबा पिंपलास या दोन संघांमधील आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल. याबद्दल जय कापरे वेले संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली आहे. येथे मेशाम फटका फसलेला शतरक्षक चिडू खाली कव्हर रिझल्ट मध्ये आणि दुसरा हादरा बसतोय इथे मात्र वेले या संघाला. दरम्यान भाऊश ठाकरे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय केतन म्हात्रे ज्यावेळी रांजुले संघाचे दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. वेलकम भाऊश ठाकरे आणि केतन म्हात्रे, आपल्या दोघांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अल्पेश गायकवाड यांच्यावर त्यांचा खूप मोठा प्रेम आहे आणि अल्पेश गायकवाड यांच्या प्रेमाखातर त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. वेलकम भाऊश ठाकरे, वेलकम केतन म्हात्रे, आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी आपण सामना पाहतोय या वेल विपक्ष पिंपलेर या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील सामना पाहायला मिळतोय. हो 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 ये उड़ाया, व्हाट अ शॉट, राजन ने भेज दिया गेंद को साजन के घर, षटकार. यश मस्के यांच्याकडून राजन थलेसाठी सुवर्ण संधी आहे. अजून जर दोन षटकार ठोकले तर तब्बल 3000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे, एक तर आलाय राजन थले. आपण पाहतोय खूप कमी वेळेला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय, मात्र जेव्हा जेव्हा खेळतोय तेव्हा मात्र षटकारामध्ये डील करताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा खेळतोय तेव्हा मात्र दणकून खेळताना पाहायला मिळतोय आणि इथे देखील षटकाराने त्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 15 धावा. ग्लुकोज 9 पाटील हुक केलेला चेंडू, हुकचा फटका मात्र मिस्की हुक फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज राजन थले हा बाद होताना. मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलं नाही आणि आता मात्र खेळपट्टीवर एंटर होताना आपण पाहतो यश पाटील इष्टा इष्टाच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल.
जास्तीत जास्त वेळेला आपण तो मागे पाहतोय एस्टेनच्या. नक्कीच 2 दिवसाच्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण बोलूय, कारण तब्बल 4 पारदर्शक आहे, त्यानंतर 4 कॅमेरे देखील या स्पर्धेमध्ये पाहतो आणि ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही संकल्पना बनतोय अल्पेश गायकवाड दत्तूबा पिंपळा संघाची आणि या स्पर्धेची भरपूर चर्चा कालच्या दिवसापासून केली जात आहे. 2 दिवसीय स्पर्धा असली तरी असं वाटतं की 7 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आहे. प्लॅन मिस. दोन षटकांची समाप्त झाल्या. 2 षटकांची समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे. पिंपळस गावचे तसेच पिंपळनेर गावचे जे आजीबाजी सदस्य वरिष्ठ नागरिक समावेशक इथे उपस्थित असतील मैदानामध्ये, तर त्यांना आमंत्रित केले जाते, कारण ही स्पर्धा मित्रांनो आपलीच आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण निसंकोचपणे या व्यापाऱ्यावरून स्थान बनवायचं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत अर्जुन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्वांनाच विनंती असेल की आपण इथे जर उपस्थित असाल तर आपल्यासाठी आमंत्रण दिलं जाते की आपण व्यापाऱ्याची सुरुवात व्हायची आहे. आपण सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेतेच गायकवाड होते बॉलिंग ट्रॅकवर. एक आगली वेगळी शैली गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाने खूपच इम्प्रेसिव्ह कामगिरी या मागील काही स्पर्धांमध्ये केलेली, काल जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये देखील सरोली मैदानावर गोवे चषकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मिडल पार चेंडू घेताना नाही आपण पाहतोय अगदी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज पॉल ॲडम्स ज्याप्रमाणे गोलंदाजी करायचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि त्याच गोलंदाजासारखी शैली आपण बघतोय सध्या नेत्रेश गायकवाड या गोलंदाजाची. नेत्रेश गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर, तर सामना गोलंदाज सबसे कातिल विजेंद्र पाटील. इथे मात्र आपण बघतोय कातिल सबसे मात्र कातिल आणि गोलंदाजी करताना नेत्रेश गायकवाड पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे, धावफलक 15 धावा. इथे मात्र बीट होते इष्टक्षक एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पूर्णपणे ट्रबल करताना आपण पाहतो या फलंदाज विजेंद्र पाटील. धावसंख्या सिंगल पोहोचते 16 वर. या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भावेश ठाकरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नेतेच गायकवाड आपण बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पाहिलं आणि सोडून दिलं. पंचांचा देखील इशारा येतो या वाईटचा. अवंतदा वाईटच्या रूपाने 1+1 सॉरी एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. इथे रनआउटची संधी होती, मात्र एक धाव फलंदाजी पूर्ण केला. इथे देखील एकच धाव. लेग बाजचा इशारा पंजाकडून मिळतोय. धावसंख्या सिंगलला पोहोचते ती 18 वर. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघनायकांना टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. 4 मानकुळी संघाचा संघनायक आणि गोवे चषकामध्ये रनअप संघ शिवचोबा कोण संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला सावंत चषकाचा विजेता संघ मानकुळी, तर गोवे चषकाचा उपविजेता संघ कोण. यावर मात्र चेंडूला फिरकवून दिलेला हवाई फायर आणि हा चेंडू थांबणार नाही. हा चेंडू जातो सीमाच्या बाहेर. षटकार. ते 24 वर. या षटकामधील हा शेवटचा चेंडू. हुक केलेला चेंडूला हुकचा फाटका. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड केले सीमा पार. षटकारानंतर हा चौकार.
शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हार्दिक गायकवाड आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. 3 षटकांची समाप्त धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ते 28 धावा. आपण सामना पाहतो या दिशान पाटील फॅन टीम पोसोई 7080 गावदे वेल विपक्ष सागर गायकवाड फॅन टीम न्यू क्रॉप पिंपलर या दोन संघामध्ये बेस्ट टाइम फाटका मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची तोपर्यंत वेल होता फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 19. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला शिवचरोबा कोण विपक्ष चौठार मानकुल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. मानकुली संघाचे ते आगमन झालेलं आहे. वेलकम मानकुली, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यायला मात्र चेंडू निघून जातोय. तो फाईन पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हानदादा वारचलपर्यंत धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 30 वर. या स्पर्धेमध्ये धनाजी पाटील मास यांची खास स्कोरिंग राहिलेली आहे. खरं तर जशी संघटनेचे ते हायफर ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि या गोलंदाजासाठी देखील हॅट्रिकसाठी भावेश ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र दे घुमा के चेंडू निघून जाते. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार फ्लॅट 6 समांतर षटकार. फ्लिक केलेल्या चेंडूला मात्र धाव येथे घेतली गेली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न विजेंद्र पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावप्रक्रिया 36 धावा 36. पुढील सामना आपण पाहणार आहोत शिवचरोबा कोण विपक्ष चौठार मानकुळे या दोन संघामध्ये. जे नसोबत पिंपळा संघ देखील आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळी मात्र चेंडू निघून जातो सीमा पार. सडक पे कडक कडक फटका आपण बोलू विजेंद्र पाटीलच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 42-42 आपण पाहतो. विजेंद्र पाटील एकाकी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतो. इतर फलंदाज जर विचार केला ज्यामध्ये भावेश थलेच्या बॅटमधून चौकार, त्यानंतर राजन थलेच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर विजेंद्र पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलं 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेला आहे. ज्याच्या फलंदाज जोरावर एका चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण बघतो वेल हा संघ. शेवटचे षटक प्रगती वातावरण हार्दिक गायकवाडच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूला भेरकून दिलेला आहे. पटक्यामध्ये वजन धावा म्हणजे पूर्णच्या पूर्ण अर्धा रेजन. चेंडू निघून जाते सीमा पार लॉगच्या वरून षटकार. अशा प्रकारे निर्धारित 4 षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावपलीकडे वेल संघाने धावा जोडलेल्या आहेत. त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे न्यूक्रॉप पिंपळगाव संघासमोर. तर टॉस साठी या शिवचरोबा कोण संघाचा संघनायक आणि चौठार मानकोळ संघाचा संघनायक. सेकंड इनिंगला सुरुवात. सेकंड इनिंग मध्ये आपण समालोचन ऐकूया आमचे सकल संयोजक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा.
दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर एक शुभ आगमन झालेलं आमच्या लाडक्या पाहुण्याचं जयदीप म्हात्रे दादांचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा, वेलकम. तर मित्रांनो आपण जो सामना पाहतोय एक दोन्ही धमाकेदार संघ आहे. पाहतोय आपण जो जिंकेल तो मात्र निश्चित टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. सोबत आमच्यासोबत माझे खास मित्र आणि टेनिस क्रिकेटचं एक महत्त्वाचं नाव लारा इज अ ग्रेट इंद्र राठोड जॉईन झालेले आहेत. इंदल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहता आपण कमालीचा सामना रंगणार यात शंका नाही आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की सामना कसा असावा, तर सामना असा असावा, पण तो सामना कोण जिंकेल. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म वर द विकेट मारा करतोय. क्षेत्ररक्षणची व्यवस्था पाहूया आपण. पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर मेड ऑफ थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करतोय. पहिला चेंडू क्लास ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. वाह, सुपर शॉट. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू निघून जाईल, सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. वेलकम इंदल राठोड, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. काय क्लास फटका पाहिला आपण. डावखुरा बॅटर अप्रतिम, उच्च कोटीचा फटका पाहिला आपण. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बॅटला यस स्वीपचा फटका पाहिला होता आपण. आणि याचबरोबर टीमची धावसंख्या पुढे सकते ती पाहते आपण 5. चांगली दमदार सुरुवात होताना इथं मात्र टार्गेट जो पाहतोय आपण 49 धावचं आव्हान आहे. आणि दुपारचं सत्र असल्यामुळे एवढा मोठा आव्हान नाही आहे. न्यू एक वेळा पिंपळनेर टीमसाठी धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. स्टीअर केले फक्त या बॉलला पाहतोय आपण. पॉईंटकडे चेंडू जातोय आणि एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 6. पहिले षटक प्रगतीपथावर असताना चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. खास पहिले षटक बॉबी भोईर खूप चांगला हाताळतोय. न्यू एकविरा पिंपळनेर टॉप संघ म्हणून या असोसिएशनमध्ये पाहतोय आपण. नंबर 1 वर रँक करतोय सध्या तरी पिंपळनेर संघ. ज्या प्रकारे त्याचं प्रदर्शन पाहतोय आपण. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. पहिल्या फटक्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. यावेळेस मात्र टायमिंग परफेक्ट नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दरम्यान 2 धावा. इथं मात्र क्लास फटकेच्या माध्यमातून पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, जिथं 2 तिथं मात्र 1 अतिरिक्त. 3 धावा कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती या 3 धावांनी तब्बल 9 या धावसंख्येवर पहिले षटक प्रगतीपथावर चांगली सुरुवात. न्यू एकविरा पिंपळनेर या टीमची पाहतोय आपण. पसुबाई 70-80 गावदीस्फोट वेले संघ प्रथम बॅटिंग करताना निर्धारित षटकामध्ये 48 धावा धावफलकावर लावल्या होत्या आणि 49 धावांचं आव्हान स्वीकारलंय दोन्ही बॅटरनी. काय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. 2 क्लास फटके, 1 चौकार आला होता तो पहिल्या चेंडूवर आणि त्यात मात्र कमबॅक केले बॉबी या बॉलर्सनी. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना केलाय. खाता उघडताना नाही. ऋतिक मात्रे दुसऱ्या चेंडूला समोर जातोय. चांगला एक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे या टीमकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड राऊंड विकेट पाहतोय आपण. परत एकदा अतिशय क्लास. वाह वाह वाह, सुपर शॉट पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र फरार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला या चौकार. यावेळेस पात्र कडक आहे. कडक केडी के कडक 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 आला या तुफानी दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
पूर्ण शुभ आगमन झालंय राहुलजी पाटील दादांचं. आणि मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला स्थान ग्रहण करायचं आहे. काय कमालीची षटक दिनेश पाहिला आपण की क्लास फटके कलात्मक क्रिकेटचा आविष्कार पाहिलं, त्यामध्ये 2 चौकार अतिशय नेत्रदीपक होते पावपेच्या षटकामध्ये. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. निश्चित आमचे सचिन दादा ठाकरे यांचे चिरंजीव भावेश दादा आणि त्यापूर्वी आता आपण केतन यांचं सर्वप्रथम सत्कार करूया, कारण की पाहतो एक खूप मोठं व्यक्तिमत्व माजी उपसरपंच आणि जयरी रांजोळी टीमचे एक मुख्य आधारस्तंभ आहेत असे केतन दादा आपण आज सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे आणि सत्कार करतील आयोजक कमिटीचे मेंबर निश्चित दिगंबर गायकवाड दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण केतन दादाचं भावेश ठाकरे यांचं पाहतोय आपण येतोची स्वागत आणि सन्मान करताना. एक कमालीचा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि काल त्याचे बंधू पाहतोय आपण किरण दादा आले होते. अल्पेश दादा गायकवाड यांच्यावर मोठं प्रेम दरम्यान शुभ आगमन झालंय पाहतोय आपण. कल्पेश मश्के दादांचं वेलकम दादा गोल्डन मॅन फॉर ऑफ कल्पेश दादाचं आगमन. त्यानंतर आपण यथोचित स्वागत सन्मान करूया केतन दादा यांचं माजी उपसरपंच, खूप चांगलं नेतृत्व सातत्याने राजनोली गावाचा जर विचार केला आपण तर विनोद दादा आणि सचिन दादा यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे असे केतनजी मात्र दादांचं यथोचित स्वागत सन्मान होताना पाहतोय आपण दिगंबर दादा यांच्या शुभ हस्ते. शिव चोरोबा कोंडगाव टीमचा संगणक आपल्याला ही शेवटची सूचना असेल की आपण निश्चित टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण की वेळच भान ठेवायचं आहे. आणि अल्पेश दादा गायकवाड यांनी जी टुर्नामेंट ठेवलेली आहे 2 दिवसीय स्पर्धा आहे पण अतिशय उच्च कोटी स्पर्धा 4 कॅमेरासह. होकचा फटका, अजून एक ब्रँडेड फटका आलाय, चेडूला पाठवले लॉंग लेगच्या वरतून आणि आलाय हा षटकार. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, तुमचाच आशीर्वाद आहे म्हणून माझी या भिवंडीमध्ये आहे. संतोषजी झाडे ग्रेट व्यक्तिमत्व, फ्लिकचा फटका वा वा फाडावलाय, अजून एक सुरुवातीच्या वरतून बॅक टू द बॅक दुसरा हा धमाका पाहतोय आपण. बॅटिंग बॉल द्यायचा आपण लगेच, कारण की कोणगावचे उद्योजक म्हणून ज्याचा उल्लेख करतोय कोणगावचे उद्योजक आदरणीय संतोष दराडे दादा आपण व्यासपीठावर येणं विराजमान व्हायचंय आणि दराडे साहेबांचं प्रेम माझ्यावर कमी झालेलं आहे. यावेळेस पाहता अराउंड झाले दांडी दांडी गोल धक्का बटलाय तो विकेट क्रमांक पहिला. कोणगावचे उद्योजक आणि कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी झेप घेणार आमचे परममित्र संतोष दराडे दादा आपण या आपण आपला स्वागताने सत्कार करून घेऊया. यायचे दादा वरती व्यासपीठावर. यस आता मात्र अल्पेश गायकवाड यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे. संतोष दराडे जर म्हटलं तर नो डाऊट खूप मोठं. आणि बावल्या यांचं मला वाटतं की वापसी झालेली आहे. वेलकम बावल्या इज द ग्रेट ऑलराऊंडर. राज किमॅन शिव चेरोबा कोणगाव या टीमचं प्रत्येक खेळाडूचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. यस दोन्ही या फॉर्मॅटमध्ये चांगलं कामगिरी करणारा तो राज म्हणजे बावल्या यांचं आगमन. क्रमांक 3 वर पाहतोय आपण हेमंत स्वागत आहे आपलं. टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत, एक चांगले क्रिकेटर. गती परिवर्तन चांगला चेंडूची हाताळणी पूर्णपणे वापसी करून देईल काही षटकामध्ये गोलंदाज राजन थळे पाहतोय आपण. 2 चेंडूवर 2 षटकार होते आता मात्र कमबॅक केले. धावसंख्या जर पहिले आपण खूप झपाट्याने पुढे सगळी तब्बल ती 31-31. हेमंत खूप एका चांगलं
खेळाडू फुल टॉसरा फटका सजवलंय बनवलंय पण शक्ती कमी पडली आणि इथं मात्र जीवनदान मिळालंय. आमच्यातून रजा घेताना भावीजी ठाकरे आणि केतन मात्रे आपण आलात व्यासपीठावर. अल्पिदास यांचं निमंत्रण आपण स्वीकारले त्याबद्दल मी मनापासून आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय की आपण 2 षटकांत टॉस करून घेऊया. याच पात्र खेचून मारलाय फटका सुपर आहे सुरेख आहे अप्रतिम आहे आलाय हा षटकार. तर गोल्डन मॅन कल्पेशजी मस्के साहेबांना निर्देशकाने आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला चौथ्यावर मानकुली विपक्ष शिवचैरोबा कोण या 2 संघामध्ये 2-2 ची पेनल्टी कोण संघाला ती दिली जात आहे कारण लेट रिपोर्टिंग केलेलं आहे. कल्पेशजी मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करत आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याचे 2 बाजू आहेत आपण पाहू शकता. हेड कॉल आहे कोणगाव संघनायकाचा मात्र टेल आलाय तर मानकुली संघाच्या संघनायकांनी या टॉस जिंकलाय. फक्त आपण डिसिजन सांगा मानकुली संघनायक टॉस आपण जिंकला निर्णय का असेल फिल्डिंग स्वीकारला आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस बॉक्सवरून न्यूज अशी आहे की चौथ्यावर मानकुली संघाच्या संघनायकांनी टॉस जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम्बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे परममित्र धुमाल सर. दरम्यान आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. निश्चित संतोष दराडे दादांचा आपण येतोची स्वागत सन्मान करून घेणार आहोत. सागर गायकवाड निश्चित दिगंबर दादा आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण किमॅन फॉर ऑफ कोणगाव टीमचा एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व संतोष दराडे दादांचा आपण करूया येतोची स्वागत आणि सन्मान आणि हा सन्मान दादा आपण स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण इथं मात्र निश्चित तर स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण संतोष दराडे यांचं. दरम्यान पाहतोय की आपण या बॉलला स्टिअर केले पॉईंटकडे एक सिंगल स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर बावले यांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आपण हा सन्मान स्वीकारायचा राज म्हणजे लाडका बावल्या. फुल टॉसरा फटका पाहतोय आपण हवेत आहे पण इथं मात्र निश्चित चेंडूपर्यंत पोहोचेल की नाही. प्रयत्न खूप चांगला होता ग्रेट प्रयत्न. पुढचा आपण सत्कार करणार आहोत राज बावले आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण एक चांगले क्रिकेटर मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये खूप छान अटॅक करणारा हा खेळाडू. एकतर्फी सामना दिनू दादा आपण पाहतोय ज्या प्रकारे अपेक्षा होतं की चांगली फाईट करेल. सफल झालाय चांगला फटका सजवलाय यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेक्षा वरतून आलाय हा षटकार. विजयची जी दोरी आहे ती लांबलेली आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर कुणाल येतोय. विनिंग फटका कुणालच्या बॅटमधून निघेल काय. चांगलं दमखम दाखवलं या टीमने यावर्षीच्या हंगामामध्ये आणि या टीमच्या कॅप्टननी नयनाने सांगितलं की तब्बल 13 वर्ष आमच्या गावात ट्रॉफी आली नव्हती पण यावर्षी मात्र काय अतिशय जबरदस्त प्रदर्शन पाहतोय आपण. आणि खऱ्या अर्थानं मग असोची टुर्नामेंट असो की मग मेगा इव्हेंट एक गाव एक गट कुठे पण या टीमचं आपल्या नावाचा बोलबोला कायम आहे. झकास अप्रतिम लाजवाब चेहरे उतरले आहेत पाहता पण विले टीमचे प्रत्येक खेळाडूचे कारण की ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली चांगली धावसंख्या होती पण ती रोखता आली नाही. आणि याच पात्र विजयी चौकार आलाय कुणालच्या बॅटमधून. चांगला मोठा विजय संपादन केलाय. मॅन ऑफ मॅच ठरलाय ज्यांनी अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. आपण जर विचार केला आपण बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला होता. तसेच
या टॉप 4 मध्ये या टीमने प्रवेश केलेला आहे आणि म्हणजे या स्पर्धेतून एक ट्रॉफी ते घेऊन जाईल. तर सामनावीर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी पहिल्या षटक हाताळला होता, एक विकेट प्राप्त केला पॉवर प्लेचा. त्यानंतर मात्र काय कमालीची बॅटिंग, एक षटकार ऋतिकच्या बॅटमधून आलाय, म्हणजे ठरलाय तो ऋतिक मात्र प्लेअर ऑफ द मॅच. ऋतिक आपण या. तर स्वागताकडे आपण बोलणार होतो. स्वागत सन्मानित केला जाईल. मयूर मस्के एक उत्कृष्ट क्रिकेटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत पिंपळस गावच्या आणि त्यांचा इथेच सन्मान इथे आपण करणार आहोत. आपण पाहू शकतो मयूर मस्के हे देखील गोल्डन मॅन आहेत आणि या गोल्डन प्लेअर देखील आहेत. आपण बघतो त्यांचा इथेच सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत पिंपळस गावचे उद्योगपती गोल्डन मॅन ऑफ पिंपळस कल्पेशजी मस्के साहेब आणि त्यांच्या देखील इथेचे सन्मान आपण करणार आहोत. ज्यांच्या अर्धांगिनी प्रथम नागरिक आहेत. त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो. जयदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण जयदीप म्हात्रे यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. आपण पाहू शकता जयदीप म्हात्रे यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा इथेच सन्मान इथे केला जात आहे. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान इथे केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये रमेश पाटील 45 चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा इथेच सन्मान इथे आपण करणार आहोत. फोर्टिफायचे उत्कृष्ट क्रिकेटर रमेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि रमेश पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. तर रमेश पाटील जे फोर्टिफायचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण येथे करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती मोहण्याची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नक्कीच दत्तूर पिंपळ संघाचे ते व्यवस्थापक देखील आहेत आणि आपण पाहू शकता त्यांच्या इथेची सन्मान इथे केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. फोर्टिफायचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. आपण पाहू शकता सन्मान इथे केला जातोय. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरलेली वंडर बॉय पिंपळर ऋतिक म्हात्रे आणि कल्पेशजी मस्के आपण विनंती आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅच बाजूची ट्रॉफी आपण सर्वप्रथम द्यायची आहे. जी ट्रॉफी आम्हाला अभिषेक काशीनाथ म्हात्रे आणि स्वर्गीय काशीनाथ कचरू म्हात्रे याच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर कोल्ड्रिंक्स चित्रांश अल्पेश गावकर स्पॉन्सर कोल्ड्रिंक्स देण्यासाठी मी विनंती करेन. जयदीप म्हात्रे ना की आपण आपल्या शुभ असते कोल्ड्रिंक्स द्यायचे आणि त्यानंतर मयूरजी मस्के यांना विनंती की आपण प्रचिती दिगंबर गायकवाड यांनी स्पॉन्सर केले स्वीट बॉक्स द्यायचा आहे. मैच के बाद कुछ मीठा हो जाए हे आपण पाहू शकता. स्वीट बॉक्स दिले जाते. वेल प्लेड ऋतिक ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. दरम्यान खारबगावचे समर्थक राहुल पाटील साहेबांचे देखील इथे आगमन झाले आणि त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यूक्लब पिंपळगाव संघाने या अंतिम फेरीमध्ये जर धडक मारली तर नयन पाटील यांच्याकडून धनाजी पाटील याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मित्र आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच चतुर्थ क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय
या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ सोमनाथ बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर केल्या स्वर्गीय चंद्राबाई सदाशिव माले यांच्या स्मरणार्थ जयश्री दर्शन माले यांच्याकडून, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे शूज आहेत ते आम्हाला जयेश खंडागले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आपण पाहतोय ज्यामुळे स्पॉन्सर केले किशोर पाटील उद्योगपती पिंपळास आणि पुष्पा किशोर पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर आहे ते कूलर आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय शंकर माले यांच्या स्मरणार्थ प्रीतम शंकर माले यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 3 पारितोषिक जे ट्रॉफी आपण पाहतोय जे स्वर्गीय काशीनाथ कचरू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अभिषेक काशीनाथ म्हात्रे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स चित्रंस अल्पेश गायकवाड आणि स्वीट बॉक्स प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. बोले आपण सामन्याकडे. पहिल्या फेरीमधले सामना आपण पाहतो शिवचर्बा कोण सरोली या मैदानावर नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली. हर्षद अली जयपारदेव गोवे अजित जयपारदेव गोवे चषक त्या स्पर्धेमध्ये या संघाने दिमागदार कामगिरी केली होती आणि